देवेंद्र फडणवीस आता त्यांची निवड झालेली आहे। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत। याच्यासारखा दुसरा आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही। ज्या व्यक्तिमत्वावरती गेली 5 वर्ष त्यांना अपमानित केलं गेलं, त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली गेली, जातीवाद प्रचंड केला गेला, त्या सगळ्याला उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। आणि माझ्यासाठी आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं आजचा आणि उद्याचा दिवस लिहिला जाईल। 2019ला मी परत येणार याची दिल्ली उडवली गेली। 2.5 वर्षानंतर परत फडणवीस आले। अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे। आणि मला देवाभाऊंचं विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ती उत्सुकता लागलेली असेल। 2024 मध्ये फडणवीसांनी असा फैसला केला की ते परत आले। राऊतांनी त्यांच्यावरती टीका केली होती की हे परत येणार नाही। अरे राऊत म्हणजे त्याच्या तोंडाची गटारगंगा आहे, त्याचा आता विषय तुम्ही लवकर घेऊ नका। महाराष्ट्राचा बहुजन समाजाचा तारणहार, शेतकऱ्यांचा योद्धा आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा, खेड्यापाड्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभत आहे। आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया रचला, त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं धुळीला मिळत आहे। ती राजवट आज त्यांच्या डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची जळावी तशी त्यांची जळायला लागलेली आहे। हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराज्याला सुरुवात होत आहे। याचा आनंद मला आणि गावगाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, शेताभातात राबणाऱ्या माणसाला। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर जोडीमधून कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागेल असं वाटतं? आम्ही खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसचं शिपाई म्हणून मैदानामध्ये आम्ही लढत होतो, सैनिक म्हणून आम्ही लढत होतो। जसं अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अडकवला गेला, तसे अनेक चक्रव्यूह हे देवेंद्र फडणवीसच्या भोवतानं तयार केले गेलेले होते। ते सगळे चक्रव्यूह तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो। आणि त्या लढाईमधून आमचा अभिमन्यू सही सलामत पुन्हा येतोया याचा खऱ्या अर्थानं आनंद आम्हा दोघाला जास्त आहे। अरे चक्रव्यूह सोकियांचे होते, परकीयांचे होते, शेवटच्या क्षणापर्यंत होते। आणि याचा अर्थ की गावगाड्यातली आमच्यासारखी साधी आई है, तो इसलिए हिंदुत्व का जो हमारा एजेंडा है उसको और एग्रेसिवली हमारी सरकार आगे चलाएगी। लाउड स्पीकर जल्दी उतर जाएंगे इलीगल। काफ़ी मुद्दे हैं जो हिंदू समाज की अपेक्षा है महाराष्ट्र के, हम छुड़ाए, हम उसको सो लव जिहाद, लैंड जिहाद, लाउड स्पीकर, बहुत विषय है जो एजेंडा नज़र में रखने के बाद हमको वोटिंग आज हुई है। तो मुझे अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है कि अभी जिस तरीके से जिहादी आक्रमण हमारे स्टेट में काफ़ी चल रहा था उसको ख़त्म करने का काम हमारी सरकार करेगी। जी सर, कौन सा नारा सबसे ज़्यादा काम किया है? लगातार नारों की बात हो रही है, सबसे ज़्यादा क्योंकि नारे तो आपने ही तो सबसे ज़्यादा नारा एक है तो सेफ है चलाया है। हमारे पंतप्रधान जी ने एक है तो सेफ है का नारा दिया। हमारे योगी आदित्यनाथ जी इधर आए, उन्होंने कटेंगे तो बटेंगे का नारा दिया। हमारे खुद देवेंद्र जी ने कहा कि ये धर्म युद्ध है। अभी फतवा चला नहीं, भगवा चल गया हमारे राज्य में, इसलिए अभी भगवादारियों की सरकार आ रही है। और इसलिए जो हमारे हिंदू समाज की अपेक्षा हैं वो सारे के सारे हमारी सरकार पूरा करेगी। एक तरफ आपको फुल मैंडेट मिला है, वहीं दूसरी तरफ अंधेरी में जो है वो हलाल डेटिंग का प्रोग्राम होगा है, मुस्लिम कार्निवल का प्रोग्राम होने जाएगा। देखिए ये सब जो नौटंकी है ना, अभी ये राज्य में चलेगी नहीं। जब ये प्रोग्राम के बारे में इन्फॉर्मेशन हमारे पास आया है, उसके बारे में क्या कार्रवाई करना है वो हमारी सरकार सोचेगी। कि इस तरीके की तुष्टीकरण का जो नाटक चालू है ना, ये सब ड्रामाबाज, ये सब चीज़ हमारे इधर चलेगा नहीं। आने वाले वक्त में देखेंगे क्या करना है। थँक्यू। देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली। आज खरं तर गोष्ट फार मोठी आहे।
थम्पिंग मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो ती मिळालेली आहे आणि घटनेचा पण निवडला आहे. किती आनंद होतो तुम्हाला? काय निश्चितपणे आनंद आहे. एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, त्याचबरोबर हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मला निश्चित पद्धतीने समाधान आहे. त्यासाठी आमच्यासारखे असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, म्हणजे रक्ताचं पाणी केलं. राज्याच्या कानोकोपऱ्यात पोचून आपल्या राज्यासाठी हिंदुत्ववादी विचाराचं सरकार का गरजेचं आहे हे सांगण्याचं काम आमच्यासारख्या असंख्य हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी केलं. जनतेने त्याला प्रतिसाद दिला आणि आता कडवट हिंदुत्ववादी, मी बोलतो हिंदू हृदय सम्राट, हे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. आता येणारा काळ हा भगवादारांचा आहे 5 वर्षाचं, आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हिंदुत्व अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेत असताना बघू. विचाराचं सरकार आलंय आणि उद्या देखील त्याची झलक पाहायला मिळतात. एक आहे तो सेफ टी शर्ट घालून जवळपास 10,000 पदाधिकारी कार्यकर्ते भाजपच्या उद्या शपथविधीला येतात. फक्त 10,000च का, आमच्या प्रत्येकाच्या मुखावर एक आहे तो सेफ आहेचा नारा आहे. शेवटी महाराष्ट्राच्या जनतेने तो नारा स्वीकारला, हिंदू समाजाने तो नारा स्वीकारला. लोकसभेच्या नंतर जो हिरवा गुलाल उडवला गेलेला त्याला उत्तर भगवा गुलालाने निकालाच्या दिवशी दिलं गेलं. कुठेही मस्जिदीच्या समोर की कुठेही मंदिराच्या समोर धिंगाणा घातला गेला नाही. पण भगवादारांचा राज्य आमच्या राज्यामध्ये शेवटी आलेला आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये समाधान आहे. एक लक्षात घ्या, आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्येच आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणणार असा उल्लेख केलेला आहे. भारतीय जनता पक्ष जे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शब्द देतो ते सगळे पूर्ण करतो. राम मंदिर 370, तसंच आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये सर्वात सक्षम असा धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये येणार, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. मध्ये वक्फ बोर्ड रद्द करण्यात आलेला आहे, महाराष्ट्रात सुद्धा आता तुम्ही मागणी करणार आहात? निश्चित. शेवटी हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे. हिंदू समाजाने आपलं ताकद या सरकारच्या मागे उभी केलेली आहे आणि हिंदुत्ववादी विचाराचा हिंदू हृदय सम्राट ज्याला आम्ही म्हणतो ते आमच्या राज्याचे मुख्यमंत्री बनत आहेत. आमचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे म्हणून असे हे तुष्टीकरण करणारे, हिरव्या सापांचे म्हणजे या दाढींची लाल करणारे सगळे कायदे, सगळे लाड आता हे सरकार बंद करून टाकलं. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की हिंदुत्वाचा उद्याच्या शपथविधीमध्ये एक आहे तो सेफचे टी शर्ट दिसणार आहेत, मात्र जय श्रीरामचा नारा सुद्धा ऐकायला येईल का? उद्याच्या शपथविधीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं रक्त हे भगवं आहे. ज्यांच्या रक्तात भगवं आहे त्यांच्या तोंडावरून तोच नारा हिंदुत्वाचा मुद्दा आता लोकांमध्ये पोहोचवा, आपला हिंदुत्वाचा मुद्दा पोहोचला नाहीये असं उद्धव ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना काल संदेश दिलेला आहे. असं आहे ना, या जिहादी हृदय सम्राटनी कितीही बोंबललं तरी आता लोकांना, हिंदू समाजाला कळलेलं आहे काय हा नौटंकी आहे. ह्याला निवडणुकीच्या अगोदर ह्यांना फतवे दिसतात आणि निवडणुकीच्या नंतर ह्यांना भगवायची आठवण येते. या सगळ्याचं वस्त्रहरण महाराष्ट्राच्या हिंदू समाजानेच केलेलं आहे. म्हणून ह्यांनी कितीही आपल्या आपसामध्ये आता हिंदुत्व बोललं तरी लोकांना कळलेलं आहे की हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त उद्धव ठाकरेमध्ये नाही. मी पुन्हा असं डिवचण्यात आलं होतं आणि आता परत विरोधकांना काय उत्तर दिलं? मी पुन्हा असं विरोधक बोलत होते, त्यांना कसं होतं? उत्तर काय तुम्हाला समोर मिळालेलं ना. आमच्या सागरचे बॉस आता वर्षा बंगल्यावर बसले आणि महाराष्ट्राचे बॉस झालेले आहेत. नितेश राणे यांचं वक्तव्य, हा दिवस पाहण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी येणारा काळ हिंदुत्वाचा असणार असं वक्तव्य नितेश राणे यांच्याकडून करण्यात येते. एक हे तो सेफेचा नारा जनतेनं स्वीकारला असं वक्तव्य या ठिकाणी नितेश राणे यांच्याकडून करण्यात येते. जाहीरनाम्यातच धर्मांतर विरोधी कायदा आणणार हे जाहीर केलेलं आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. नितेश राणे यांनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हा हिंदू हृदय सम्राट असा केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांच्याच प्रतिक्रिया या ठिकाणी समोर येत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष एकीकडे पाहायला मिळतोय
तर भाजपाच्या नेत्यांकडून आता विरोधकांवरती निशाणा साधण्यात येतोय, टीका करण्यात येते. मुसलमानांचे लाड आता बंद होणार आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलंय. नितेश राणे यांच्याकडून फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर याआधी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा वक्तव्य करताना विरोधकांना सुनावलेलं आहे. तर अभिमन्यूने चक्रव्यूह भेदले असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचं कौतुक केलंय. भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली आणि या सर्व निवड प्रक्रियेनंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. महायुतीकडून जल्लोष केला जातोय. भाजपाच्या सर्वच कार्यालयाबाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करताना आपण पाहतोय. लाडकी बहिणींकडून या ठिकाणी हा जल्लोष करताना आपण पाहतो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचेच आभार मानलेले आहेत. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. या ठिकाणी पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे सर्वांचेच आभार मानलेले आहेत. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे आणि या बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. लाडकी बहिणींकडून आपण पाहतोय फुगड्या घालण्यात येत आहेत, जल्लोष केला जातोय. तर याआधी नाना पटोले यांचं सुद्धा वक्तव्य आपण पाहिलं होतं. नाना पटोले यांनी या सरकारवर, आता आगामी सरकारवरती टीका केलेली आहे. एकमताने आपली विधिमंडळ गटनेतापदी निवड झाल्याबद्दल सगळ्यांचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी मानलेले आहेत. निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. एक है तो सेफ है या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट झालेलं आहे. तर मोदी है तो मुमकिन है हे या लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय. येणारा काळ हा हिंदुत्वाचा असणार असं नितेश राणे यांनी म्हटलंय. एक है तो सेफ हेचा नारा जनतेनं स्वीकारला आहे आणि हाच जनतेचा कौल आता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. जनादेशाचा या ठिकाणी आपण मान राखणार आहोत आणि राखला जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है? पक्का? तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं. विधानसभा के सभी सदस्य और हमारे संसदीय दल की जो बैठक हुई उसमें एक मत यानी कि सर्वसम्मति से आज विधानसभा संसदीय दल के नेता के रूप में हमारे पूर्व मुख्यमंत्री, वर्तमान में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को सबने नेता के स्वरूप में चुना है. विजय रुपाणी यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. निर्मला सीतारामन, विजय रुपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे.
आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत. रोहन, आत्ताची महत्वाची घडामोड आपण पाहतोय. या ठिकाणी गटनेतेपदी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. जो गटनेता असतो तोच मुख्यमंत्री असतो. एकंदरीतच आता हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. अगदी बरोबर आहे, कारण का या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होत्या, परंतु एकनाथ शिंदे यांनी नाराजी घेतल्यानंतर कुठेतरी वेळ जो आहे तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण का जवळपास 10-11 दिवस झाले ही सगळी चर्चा जी आहे ती मुख्यमंत्री पदासाठीची सुरू होती. कुठेतरी एक वेगळं नाव येईल, सरप्रायझिंग चेहरा येईल अशी देखील शक्यता अनेक राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात होती. परंतु अखेर दिल्ली हायकमांडने जे आहे ते पुन्हा एकदा जी आहे ती मुख्यमंत्री पदाची माळ ही देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये टाकलेली पाहायला मिळते. आणि त्यामुळेच आता पत्रिका देखील पाहायला मिळते ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख आहे. आणि उद्या 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. आणि आज सकाळीपासून कोर कमिटीची जी बैठक झाली त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देखील निरीक्षक असतील किंवा इतर मान्यवर असतील यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती जो आहे तो शिक्कामोर्तब झाला. आणि त्यानंतर विधान भवनामध्ये सगळ्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये गटनेता जो आहे तो निवडला गेला. आणि एकमेव नाव जे आहे ते देवेंद्र फडणवीसांचं गटनेता म्हणून घेतलं गेलं. त्यांना सूचक अनुमोदन जे आहे ते इतर आमदारांनी दिलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे आहे ते आता मुख्यमंत्री होणार यावरती शिक्कामोर्तब जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय. आणि यामुळेच मोठ्या संख्येने जे आहे ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आज दिवसभर रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे अगदी पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्याच राज्यातील विविध भागांमध्ये जे आहेत ते सगळे कार्यकर्ते, अगदी ग्रामीण भागामध्ये देखील कार्यकर्ते जे आहेत ते सगळे भाजपच्या रस्त्यावरती उतरून या सगळ्याचं स्वागत करतायत, आनंदोत्सव करतायत, फटाके फोडतायत. परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे उद्या नेमकं शपथ कोण कोण घेणार. सगळे मंत्री जे ठरतायत त्या मंत्री घेणार की केवळ देवेंद्र फडणवीस घेणार, की देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री घेणार. आणि जर 2 उपमुख्यमंत्री घेणार असतील तर मग शिवसेनेच्या शिंदेकडून कोण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार. कारण त्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांचं तर ठरलं आहे ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. परंतु जर 2 उपमुख्यमंत्री राज्याला असतील तर मग दोघांची शपथविधी जी आहे ते एकाच वेळी झाले पाहिजेत. अन्यथा केवळ मुख्यमंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो उद्याच्या दिवसभरामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ही सगळी खलबत्त जे आहेत ते आज सायंकाळपर्यंत सुरू होणार आहेत. अगदी थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी जे आहे ते वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे जाऊन भेट घेणार आहेत. आणि उद्याचं काय करायचं हे ठरवलं जाऊ शकतं. कारण का 2 उपमुख्यमंत्री उद्याच्या कार्यक्रमामध्ये शपथ घेऊ शकतात अशी चर्चा जी आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काही शिवसेनेच्या आमदारांना आता मुंबईमध्ये बोलवलेलं आहे. 7 आमदारांची या ठिकाणी नावं समोर येत आहेत. त्यांना मुंबईमध्ये बोलवलेलं आहे. त्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे का? राष्ट्रवादीमधून कोणाला बोलवलेलं आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते? खरं तर हे सगळं अगदी सस्पेन्स या सगळ्यांनी ठेवलेला पाहायला मिळतोय. कारण का उद्या शपथ कोण कोण घेणार याची नावं जी आहेत ती ऐन वेळेला ठरवली जातील का? कारण का खूप यासाठी जी तयारी जी आहे ती करावी लागत असते. त्यामुळे सध्या जी माहिती मिळते त्या अनुषंगाने उद्या केवळ मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पदांचा शपथविधी होऊ शकतो. जर का ऐन वेळेला भाजपकडून 7-8 नावं आली, शिंदेकडून 7 नावं आली किंवा अजित पवारांकडून 5-6 नावं आली तर या सगळ्यांचा शपथविधी होऊ शकतो. नाही असं नाही. अजित मैदानावरती हा त्यांना ग्रँड कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळे या लोकांचा देखील शपथविधी उद्या होऊ शकतो. परंतु 1-2 लोकांना मंत्रिपद दिली, 7-8 लोकांना मंत्रिपद दिली तर इतरांचं काय? तर ही सगळी नाराजी एकाच वेळी ओढावून घेतली जाईल का? कारण का आधीच शिंदे कुठेतरी या सगळ्या मनस्थितीमध्ये नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यातच मंत्रिपदाचं टेन्शन आताच या सगळ्या मोठ्या नेत्यांना जर दिलं गेलं तर मात्र कुठेतरी कसोटीचं होऊ शकतं. त्यामुळे उद्याच्या दिवसाचा सस्पेन्स जो आहे तो फार सध्या तरी पाळलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे उद्याच्या दिवशी नेमकं मंत्री देखील शपथ घेतील का की केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचा शपथ जो आहे तो उद्याच्या दिवशी होतो हे पाहणं महत्वाचं आहे. जसं का आमदारांना, विविध आमदारांना जर आहे तर शिंदेने जर का बोलवलं असेल तर कदाचित त्या मंत्र्यांचा देखील काहीशा शपथ होऊ शकतो, शपथविधी होऊ शकते. रोहन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. मुनगंटीवार बोलतायत, आपण थेट जाऊयात. 3 जण शपथविधी घेतील असं देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. काय नेमकं तथ्य आहे? 3 जण घेतील की त्यांच्याबरोबर आणखी बरेच नेते घेतील? मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. आउट ऑफ सिलेबस प्रश्न विचारू नका. हा अधिकार देवेंद्रजीचा आहे. तुम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजींना विचारा. नेहमीच शुभेच्छा आहे. एक चांगला नेता आहे, सुस्वभावी नेता आहे. तर आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय.
तुम्ही असा का विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जाऊन आम्ही काम करतो? नाही, हे तुमच्या बातम्या आता संपल्या, त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा. पुन्हा येईल पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन. उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करू नका. कोणाकडून हा प्रयत्न केला जातोय सातत्याने? हे विरोधी पक्षाचे काही लोक, त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणून करतात. तर पुन्हा येईल याची एक खिल्ली उडवली जात होती, मात्र आज पुन्हा एकदा ते चित्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसून येते. काय सांगाल? नाही, मग अहंकार हा असाच जातो ना. दुर्योधन दुःशासन यांना अहंकार आला, शेवटी त्या अहंकाराचं हे असं फळ असतं. सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. उद्धव ठाकरे आता बैठक घेऊन बोलतायत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण कमी पडतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की आता मुंबई महापालिका आहे, आगामी अरे चिड़िया चुग गई खेत, फिर पछताने से क्या फायदा. 2002 मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, जो काँग्रेस के साथ जाएगा दुकान बंद हो जाएगी. आपण आपल्या पित्याचंच ऐकायचं नाही असं कोणी ठरवलं असेल तर मग काय करायचं? जर 2019 मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा सन्मान कायम राहिला असता, आणि माननीय मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची लागून त्यांची खुर्ची असते. हिंदुत्वाला उशीर झालाय का थोडासा ठाकरेंचा? आता काय फायदा हो? आता तुमच्याकडे किती महागडं रिझर्वेशन असेल, गाडी सुटून गेली तर स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं काम झालं. असं कधी होते का? छूट गया. त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतंच. ते विधान परिषद सदस्य आहे, एकदा त्यांना प्रश्न विचारा की ते येणार आहे का. फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता, पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून. चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची काळजी आहे. लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या, त्याला सोडायचं नाही. एकदा तुम्ही माहिती घ्या. शेजारची खुर्ची मिळेल का उद्धव ठाकरेंना? आता व्यासपीठावर उद्धव ठाकरेंना खुर्ची मिळेल का? जिथं विधान परिषद सदस्य आणि माजी मुख्यमंत्री बसतील तिथं खुर्ची असणारच आहे. असा आहे की प्रोटोकॉलमध्ये, शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येतं. आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्याचं वय राज्यपाल महोदयांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या पेक्षा त्यांना मोठी खुर्ची द्या, असं होतं का हो? प्रत्येक पदाचं महत्त्व आहे. धन्यवाद. चालेल म्हणजे चालवावंच का? हा राजशिष्टाचार आहे. जय विदर्भ. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेलेच आहेत. रोहन, पुण्यामध्ये कशा प्रकारे जल्लोष पाहायला मिळतो भाजपाकडून, महायुतीकडून? अगदीच केवळ पुण्यातच नाही तर राज्यभरामध्ये हा जल्लोष जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांकडून केला जातोय. कारण का या दिवसाची वाट भाजपचे कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. म्हणजे 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिंदेंनी बंड केलं आणि ते सुरत गुवाहाटीला गेले त्यावेळेस देखील भाजप कार्यकर्त्यांना वाटलं होतं की आपले देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत आहेत. परंतु त्यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आणि एकनाथ शिंदेनी शपथ घेतली आणि त्यानंतर पासून आजच्या दिवसापर्यंत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या दिवसाची वाट पाहत होते. आणि आज अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती जो आहे तो शिक्कामोर्तब झालाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्यातील असेल किंवा पुणे शहरातील असेल, ग्रामीण भागातील असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. अनेक कार्यकर्त्यांनी नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या माहितीसाठी. मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे. याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो. मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडला, ज्याला सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी समर्थन दिलं, या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो. माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे, त्याला मी अनुमोदन देतो. मी मेघना दीपक साकोरे बोर्डीकर आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादा व आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या नवमहाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते. धन्यवाद. देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झालेली आहे गटनेतेपदी आणि सर्वानुमते एकमताने त्यांची निवड झालेली आहे आणि ते महाराष्ट्र सज्ज आहेत. त्यांना मनापासून शुभेच्छा. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीचं विश्लेषण करतात आहे. तर विश्लेषण जे आहे ते काल आम्ही निवडणूक आयोगापुढे मांडलेलं आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा त्याच्यावरच गांभीर्याने ही सगळी बाब घेतलेली आहे आणि मतदान कसं वाढलं आणि काही ठिकाणचं मतदान कसं कमी करण्यात आलं आणि ते लाटमध्ये कमी करण्यात आलं, कोणी अर्ज केले होते आणि त्यांची मतं कमी करायचा प्रयत्न केला होता, या सगळ्यांची आम्ही उत्तर मागितलेले आहेत. मतदानामध्ये जे याद्यांमध्ये जो घोळ आहे, कारण की पारदर्शकता हा त्याच्यातला महत्वाचा इश्यू आहे. निवडणूक आयोग वारंवार मान्य सुप्रीम कोर्टात सांगतं की आम्ही पारदर्शकतेसाठी आम्हाला ईव्हीएम पाहिजे. मग पारदर्शकतेसाठी ईव्हीएम पाहिजे असेल तर मग तुम्हाला मतदान झाल्यानंतर रात्री 11:30 कशासाठी वाजले? मग त्याच्यातही तुम्ही थांबले नाहीत तर मग 3 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण 10 लाख मतदानाचा आकडा जाहीर केला. तर एवढं सुपरफास्ट या व्यवस्था ऑनलाईन वाल्या असताना तुम्हाला एवढा वेळ का लागतोय? देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे. जो गटनेता असतो तोच महाराष्ट्राचा, राज्याचा मुख्यमंत्री असतो. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. जनादेश जो आलेला आहे त्याचा मान राखला जाईल. जनतेचे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानलेले आहेत. एकमताने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे आता या सर्व निवड प्रक्रियेनंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचे आभार मानलेत. यावेळेची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है असा नारा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना उद्धव ठाकरे यांना सुद्धा डिवचलेला आहे. 2019 मध्ये जनतेचा कौल या ठिकाणी आपल्याला मिळालेला असताना सुद्धा या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्यात आली. जनतेने दिलेला कौल हा हिसकावून घेण्यात आला, जनतेची बैमानी केली गेली असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलेला आहे. देवेंद्र फडणवीस यंदाचे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा
संपन्न होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची आता बैठक होणार आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत. या बैठकीनंतर महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचं पत्र दिलं जाणार आहे. याकडे सर्वांचंच आता लक्ष असेल. सर्वच राजकीय घडामोड आपण सकाळपासूनच पाहतोय. जय महाराष्ट्रवरती एकूण एक बातमी, एकूण एक माहिती जय महाराष्ट्रवरती अपडेट आपण देतो आहोत. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे. निमंत्रण पत्रिका सुद्धा आपण पाहिलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार आहेत, शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना जनतेचे आभार मानलेले आहेत. मोदींचे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानलेले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलेलं आहे त्याकरता आपण जनतेला साष्टांग दंडवत घालतो असं वक्तव्य या ठिकाणी फडणवीस यांनी केलेलं आहे. फडणवीस यांची निवड झाल्यानंतर, घोषणा झाल्यानंतर सर्वच भाजपाच्या नेत्यांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय. नितेश राणे यांच्याकडून फडणवीस हे हिंदू हृदय सम्राट असं म्हणत त्यांनी उल्लेख केलेला आहे. यावेळी आता आणखीन महाराष्ट्राचा विकास आता अधिक गतीने होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता थोड्या वेळापूर्वी वर्षासाठी आता रवाना झालेले आहेत. वर्षावरती एकनाथ शिंदे, अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल. यंदाची विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक ठरलेली आहे. जनादेशाचा मान राखला जाईल. मोदींच्या नेतृत्वात विजयाची मालिका ही सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. सगळ्यांचे आभार मानत एकमताने आपल्याला विधिमंडळ गटनेता केल्याबद्दल सर्वांचे आभार या ठिकाणी फडणवीसांनी व्यक्त केलेले आहेत. मोदींचे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचेही त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बसवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचेही आभार व्यक्त केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झालेली आहे. त्यामुळे आता या सर्व निवड प्रक्रियेनंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर आता सर्वांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. नाना पटोले यांनी मात्र महायुतीचे सरकार जनतेच्या मनातलं नाही असं म्हणत यावेळी टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व हे थोर असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. फडणवीसांनी विरोधकांना पुन्हा घरी पाठवलं असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना यावेळी सुनावलेलं आहे. तुमचा सर्वांचा बाप आलेला आहे असं म्हणत पडळकर यांनी विरोधकांना सुनावलं आहे. अभिमन्यूने चक्रव्यूह भेदले, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचं यावेळी कौतुक केलेलं आहे. फडणवीस यांना अभिमन्यूची उपमा देण्यात येते आणि अभिमन्यूने चक्रव्यूह भेदल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. तर नितेश राणे यांच्याकडून फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मुसलमानांचं कौतुक आता बंद होणार असं वक्तव्य नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून, महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येतोय. आणि आता आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि याच दिवसाची आज सर्वच जण वाट पाहत होते. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून आपलाच नेता हा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता भाजपाचं संख्याबळ पाहिलं तर भाजपा हा मोठा भाऊ बोललं जात आहे आणि आता भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची
गटनेतापदी निवड झाल्यानंतर आता गटनेता हाच मुख्यमंत्री असतो आणि आता भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत. मुझे लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है? पक्का? तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं. विधानसभा के सभी सदस्य और हमारे संसदीय दल की जो बैठक हुई उसमें एक मत यानी कि सर्वसम्मति से आज विधानसभा संसदीय दल के नेता के रूप में हमारे पूर्व मुख्यमंत्री, वर्तमान में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को सबने नेता के स्वरूप में चुना है. मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे. याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो. मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडला, ज्याला सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी समर्थन दिलं, या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो. माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे, त्याला मी अनुमोदन देतो. आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडलेले आहेत. हितेश, आपण पाहतोय आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. उद्या शपथविधी होणार आहे. नागपूरमध्ये कशा प्रकारचं वातावरण आणि कार्यकर्त्यांचा कशा प्रकारे जल्लोष होतोय? नक्कीच नीलम, तिसऱ्यांदा जे आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत आणि नागपुरातील जे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा उत्साह जो आहे तो आपण बघितलेला आहे. आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर माझ्यासोबत सगळे कार्यकर्ते सध्या उपस्थित देखील आहेत. हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे भाजप पक्षाकडून, भाजप पक्षाचे जे आहेत ते गटनेतेपदी त्यांची नियुक्ती झाली आणि उद्या लगेच जे आहे शपथविधी देवेंद्र फडणवीस जे आहेत घेणार आहेत. आणि या अनुषंगाने भाजपचे कार्यकर्ते नागपुरातील मध्यवर्ती कार्यालय असू द्या किंवा देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असू द्या, या कार्यालयाच्या बाहेर आणि निवासस्थानाबाहेर जो आहे कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत जो आहे जल्लोष साजरा केलेला आहे आणि जे आहे आतिषबाजी करत जो आहे आपला उत्साह त्या ठिकाणी मांडलेला आहे. नीलम, हितेश, आपल्या मागे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात.
नक्कीच नक्कीच. काय सांगाल परत तिसऱ्यांदा देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होत आहेत तुम्ही मगाशी जल्लोष पाहिला, सगळ्या लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून त्यांना अभिनंदन देत होते. उद्या आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांची शपथ घेताना पाहणार आहोत. वर्ण वेशभूषा भाषाच्या उपर जर कोणी काम केलं असेल तर देवाभाऊनी केलेलं आहे, आगळं वेगळं काम केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रात फक्त देवाभाऊच मुख्यमंत्री होऊ शकतात याचा आम्हा सगळ्या भगिनींना खूप खूप आनंद आहे. नक्कीच. काय सांगाल? हमारा सबसे बड़ा प्राउड का मोमेंट है कि हम सब नागपुर के वासी हैं और नागपुर के देवेंद्र फडणवीस भी हैं, तो मैं ये मानती हूँ कि जो प्यार उनका बहनों पे मिला है और लाडली बहन योजना एक ऐसी योजना है कि जो देवा भाऊ ने लॉन्च किया और उससे हम सब बहनों ने उनको जो समर्थन दिया, आज वो मुख्यमंत्री की कल शपथ ले रहे हैं, ये उनको मैं सब पूरी लाडली बहन की जितनी हमारी बहनें हैं, पूरी हमारी महाराष्ट्र की महिला जितनी उन सब की तरफ से दिल से बहुत बहुत अभिनंदन और बधाई देती हूँ. नक्कीच. आपण बहिणींचा जो आहे बहिणींकडनं प्रतिक्रिया घेतल्या, भावांकडनं देखील आपण प्रतिक्रिया घेऊ. उद्या परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार देवेंद्र फडणवीस, कसं बघता तुम्ही? ये बहुत खुशी की बात है कि पहले उप मुख्यमंत्री के रूप में उन्होंने अपना समय दिया और महाराष्ट्र में काम किया, अब मुख्यमंत्री रहकर और उससे अच्छा काम करेंगे और पूरे महाराष्ट्र का विकास और समृद्धी करेंगे. नक्कीच. काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय आनंद झालेला आहे. आम्हाला 200% खात्री होती की देवा भाऊचं उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि आता ते आमचं म्हणणं आहे ते खरं होताना आम्हाला दिसत आहे. जे काही 3 वर्षात कामं झालं युवकांकरता, महिलांकरता आणि शेतकरी शेतमजुरांकरता, आणि त्यामुळेच आता परत एकदा देवाभाऊंना आम्हाला मुख्यमंत्री होताना बघायचा अतिशय आनंद झालेला आहे. नक्कीच. परत एकदा देवाभाऊंनाच मुख्यमंत्री होताना बघायचं आहे. लाडक्या बहिणी असतील यांची जी इच्छा आहे, काही बहिणींसोबत बातचीत करायचा प्रयत्न करूया. ताई, काय सांगाल? आता काय सांगायचं, आम्हाला आता पूर्ण इतकं आमच्या लाडल्या बहिणींना इतकं खुशी होत आहे की ज्याची जेवढी आम्ही मेहनत केली ती आमची रंगत म्हणजे कामात आली आणि आम्हाला आता 100% गॅरंटी होतं की आमचे देवाभाऊचे. नक्कीच. तर नीलम, बघितलं गेलं तर सगळ्या बहिणींना ही गॅरंटी होती की देवाभाऊच मुख्यमंत्री होणार आणि परत उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे देवेंद्र फडणवीस घेताना आपण पाहतो आहोत. नीलम जी, हितेश धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय राज्यभरामध्ये ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतोय. नागपूरमध्ये सुद्धा कार्यकर्ते लाडक्या बहिणी या ठिकाणी आनंद व्यक्त करताना आपण पाहतोय. जल्लोष सर्वत्र साजरा करताना आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत. उद्या शपथविधी होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष असेल. महायुतीच्या नेत्यांकडून, भाजपच्या नेत्यांकडून जल्लोषात जय्यत तयारी आझाद मैदानावरती केली जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेता म्हणून घोषणा झाल्यानंतर सर्वत्रच राज्यभरामध्ये पेढे वाटण्यात येत आहेत. भाजपाचे कार्यकर्ते अगदी उत्साहात या ठिकाणी उत्साह साजरा करतायत. देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांची बैठक ही सुरू आहे. त्यानंतर महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव झालेला आपण पाहतोय. सर्वांच्याच प्रतिक्रिया समोर येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत. महेंद्र, आपण पाहतोय एक वेगळाच उत्साह, आनंद. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या शपथविधी होणार आहे. याच दिवसाची सर्वच जणच वाट पाहत होते. मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा रंगत होत्या आणि आता या चर्चांना पूर्णविराम आलेला आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री, शपथविधी उद्या होणार आहे. कशा प्रकारचा उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे? मेरा पानी उतरते देखना जो त्यांचा डायलॉग होता, घर मत बसा लेना, मैं लौट के आऊंगा भाई समंदर हूं. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणार आहेत. त्यानंतर त्यांनी असंही वक्तव्य केलं होतं, आणखीन एक त्यांचा एक डायलॉग तुम्हाला आठवण करून देते. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.
नक्कीच मी पुन्हा येईन आणि पुन्हा येईन असा त्यांचा तो डायलॉग होता, तो विधानसभेत होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा क्लिअर झाले, स्पष्ट झालंय की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. कार्यकर्ते आहेत, त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊया. आज देवेंद्र फडणवीसांचा एक डायलॉग आहे, तो खूप म्हणजे खूप फेमस झाला होता. पानी उतरते देखना किनारे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट के आऊंगा. काय सांगाल? देवेंद्र फडणवीस आज क्लिअर झाले मुख्यमंत्रीपदी बसणार आहेत. कारण की ते पुणे आता आलेच, कारण की ते आज उद्या शपथ घेणार आहे. याचा आनंद पूर्ण महाराष्ट्राला आहे आणि येणाऱ्या काळात त्यांच्या हातून महाराष्ट्राचा विकास चांगल्या प्रकारे घडणार आहे. आणि ते पुन्हा आले आणि येऊन ते मुख्यमंत्री बनणार आणि बनल्यानंतर या महाराष्ट्राला वेगळी एक विकासाची दिशा त्याने देईल अशी अपेक्षा जनतेला आहे. काय अजून काय अपेक्षा आहेत देवेंद्र भाऊंकडून? कारण ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी केलं होतं, अजून काही अपेक्षा आहेत का तुमच्या की देवाभाऊंकडून ही कामं झाली पाहिजे, प्रामुख्याने महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे? जसं योग्य निर्णय लाडक्या बहिणीसाठी देवेंद्र भाऊंनी घेतला होता, तसाच योग्य निर्णय या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी त्यांनी घ्यावा अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. अपेक्षाने त्यांच्याकडून पूर्ण निश्चित खात्री आहे का ते हे निर्णय घेईल आणि माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक न्याय देईन अशी भूमिका त्यांनी घ्यावी अशी विनंती महाराष्ट्रातर्फे आम्ही शेतकरी म्हणून करतो. आपण कुठून आलात? आम्ही जालन्याहून आलो. अच्छा. काय सांगाल? थोडे इकडे या. प्रेक्षकांना, जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय सांगाल? देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा जे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणार आहेत. काय तुमचा उत्साह, काय आनंद, काय खुश तो बहुत होंगे तुम? काय सांगाल? त्यांनी सांगितलं पुन्हा येईन ते आता आले. आता त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे शेतकऱ्याचं सातबारा कोरा करण्यात त्यांनी असं समजेल ते लाडकी बहिणी योजना ही 1,500 ते 2100 करून जेवढे त्यांनी आश्वासन दिले तेवढे पूर्ण करा त्यांनी. आता ही आमची शेतकऱ्याची याची पूर्ण मागणी. शेतकऱ्यांच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या अशी त्यांची इच्छा. आपल्याबरोबर अजून काही आहेत. भाऊ काय सांगाल? देवेंद्रजी आज पुन्हा एकदा क्लिअर झालंय, विजयाचे शिल्पकार महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी बसणार आहेत. काय सांगाल? मी लातूरून आलोय. अटल गुंडप्पा धनोरे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. मी खास लातूरून देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निकाल लागले त्या अनुषंगाने सर्वात महेंद्र, आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपण पाहतोय सर्वच कार्यकर्ते अगदी उत्साही आहेत, आनंदी आहेत, आनंद या ठिकाणी व्यक्त करतायत. आपण एक महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत. त्या संदर्भात आपण पाहतोय अजित पवार, फडणवीस आणि शिंदेची बैठक होणार आहे वर्षावर. थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. सत्ता स्थापनेआधी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यानंतर महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणारे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचाली वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे. आता शिंदे, अजित पवार यांच्यासोबत फडणवीसांची वर्षावरती बैठक बोलवण्यात आली आहे. आपले प्रतिनिधी चेतन आपल्यासोबत जोडलेले आहेत. चेतन, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. बैठक ही दुपारी 2 वाजता नियोजित करण्यात आली होती, मात्र अद्याप ही बैठक सुरू झालेली नाहीये. ही बैठक केव्हा सुरू होणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर अजित पवार जे मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर आज ते 1-1:30च्या सुमारास ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची देखील पत्रकार परीक्षा जी आहे ती पार पडलेली भाजपच्या वतीनं. निर्मला सीतारामन असेल किंवा त्यांचं शिष्टमंडळ जे आलं होतं त्यांनी एकमतानं ठराव जो आहे तो मंजूर होताना आपण पाहिलेला आहे. देवेंद्र फडणवीस जे आहेत ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ जी आहे ती घेणार आहेत. मात्र त्यापूर्वी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती अगदी थोड्या वेळातच पार पडणार आहे. एअरपोर्टवरून अजित पवार जे आहेत ते निघालेले आहेत. देवेंद्र फडणवीस देखील वर्षाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. मात्र ही बैठक जी आहे ही प्रामुख्यानं
उद्या जे बहुमत जे आहे ते सिद्ध होणार आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री पदाची शपथ ही देखील घेतली जाणार आहे। मात्र ह्या बैठकीमध्ये नेमकं कोणते खाती कोणाकडे देण्यात येणार आहेत यावर एकंदरीत चर्चा जी आहे ती पार पडणार आहे। नीलम जी चेतन, आपण जर पाहिलं या ठिकाणी तर अजित पवार हे दिल्लीमध्ये होते, आता ते मुंबईमध्ये परतलेले आहेत। शहांच्या भेटीसाठी ते दिल्लीमध्ये गेलेले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांची भेट झालेली नाहीये। तर आता अजित पवार हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये यांच्यामध्ये जेव्हा ही चर्चा होणार आहे तेव्हा त्या संदर्भात काही बोलू शकतात का? असं बघायला गेलं तर अजित पवार हे आपल्या गृह खात्यासाठी या ठिकाणी किंवा अर्थ खाते यासाठी ते शहांची भेट घेणार होती, त्या संदर्भात ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतील का? नक्कीच आपण जर पाहिलं तर अजित पवार हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। चर्चा देखील अशा रंगल्या होत्या की अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बनतील, मात्र तसं होताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे। दिल्लीला ज्या वेळेला ते गेले होते, अमित शहा यांची भेट घ्यायला खरं तर ते गेले होते, मात्र ती भेट होऊ शकलेली नाही आहे। त्यामुळे कुठेतरी आता प्रमुख जे मंत्रिपद आहेत त्याच्यावर ते आपल्या पक्षात घेऊन यावे यासाठी देखील त्यांनी प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये जागा वाटपावरून एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे। गृहमंत्री पद असेल किंवा वित्तमंत्री जसं तुम्ही म्हणालात ते पद असेल, हे आपल्या पक्षामध्ये यावं यासाठी देखील आता रस्सीखेच जी आहे ती सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो। या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो आपल्याला सध्या वर्षा निवासस्थानी येताना पाहायला मिळतोय। नीलम जी, आपण ही दृश्य पाहतोय देवेंद्र फडणवीस नुकतेच वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। जी जी, आपण आता पाहतोय देवेंद्र फडणवीस यांचा ताफा वर्षा निवासस्थानी पोहोचलेला आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची या ठिकाणी बैठक होणार आहे। चेतन, या ठिकाणी आपण पाहतोय अजित पवार हे देवगिरीवरती पोहोचल्याची सध्या माहिती समोर येते, ते केव्हा वर्षावरती पोहोचणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच देवगिरीवर अजित पवार पोहोचल्याची माहिती मिळते आहे। अगदी काही वेळात 10 ते 15 मिनिटाच्या कालावधीमध्येच अजित पवार देखील आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक जी नियोजित केलेली आहे त्या बैठकीत दाखल होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। मात्र या संपूर्ण बैठकीचं उद्दिष्ट जे आहे ते जागा वाटप आणि खाते वाटपासंदर्भात निगडीत आहे। यानंतर ही बैठक झाल्यानंतर एकंदरीत आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, हे तिघेही मोठे नेते त्यांच्या पक्षाचे राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि त्यांचं बहुमत जे आहे ते त्या ठिकाणी सिद्ध करणार आहे। जी चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय थोड्याच वेळात वर्षावर बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस वर्षावर पोहोचलेले आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वर्षावरती आहेत। आता थोड्याच वेळात अजित पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि या तिघांमध्ये, तिन्ही नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेआधी चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा होणार आहे। त्यानंतर महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। या संपूर्ण घडामोडींवरती आपलं लक्ष आहेच। आज सकाळपासूनच आपण या संदर्भातील बातम्या अपडेटेड देत आहोत। आपण पाहतोय थोड्याच वेळात वर्षावरती बैठक ही होणार आहे। आपल्यासोबत कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर सर जोडलेले आहेत। सर, आपण पाहतोय आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोड आज आपण सकाळपासूनच पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत यंदाचे आणि या सर्व घडामोडी घडत असताना एकीकडे आता ही बैठक होते, सत्ता स्थापनेआधी ही बैठक होते। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ही बैठक आता होणार आहे। सत्ता स्थापनेपूर्वी ही बैठक होणार आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। एकंदरीतच काय आपण या सर्व घडामोडींवरती सांगाल? नीलम, सत्ता स्थापनेपूर्वी ही बैठक होते, ही घटनेने होणारी बैठक आहे, कारण 3 पक्षाचे नेते जे भेटणार आहेत, माजी आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नव्याने होऊ घातलेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, 3 पक्षांचं महायुतीचं सरकार आहे आणि या 3 पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आज वर्षा निवासस्थानी होऊ घातलेली आहे।
मुळातच याच्या आधीच राष्ट्रवादीने त्यांचा गटनेता म्हणून अजित पवार यांच्या नावाला मान्यता दिली होती. त्याच्यानंतर शिवसेनेची विधिमंडळ संसदेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली होती. म्हणजे त्या दोन पक्षांचे गटनेते आणि आज नव्याने उपमुख्यमंत्री म्हणून आणि पदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली आणि या 3 गटनेत्यांची आता बैठक होईल. या बैठकीनंतर ते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. त्यांच्याकडे असलेलं एकूण जे संख्याबळ आहे, आमदारांचं संख्याबळ, त्याचा दावा करून आम्ही सत्ता स्थापन करतोय असा एक घटनात्मक कागदोपत्री जी गोष्ट करायची असते ती त्यांना करावी लागेल आणि ती केल्यानंतर ते दिल्लीत आपल्या वरिष्ठ नेत्यांना कळवतील आणि नियोजित शपथविधी जो उद्या आझाद मैदानावर होणार आहे 5 तारखेला, तो शपथविधी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारात किंवा यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होईल. ज्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत, भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते मुंबईत या शपथविधीसाठी येणार आहेत. आता फक्त पेच एवढाच राहिला असेल तिघांच्या याच्यामध्ये खाते वाटप कसं असेल. त्या खाते वाटपामध्ये भाजपचा आग्रह होता की काही मंत्र्यांना शिवसेनेने डावलावं तर ते मुख्यमंत्री म्हणजे मंत्री म्हणून कोणाला डावलतील. मुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांचा विचार असा आहे किंवा गेल्या 2 दिवसातल्या चर्चा असा आहे की आपल्या नेतृत्वामध्ये असलेलं सरकार हे या सरकारमध्ये कोणताही डाग नसलेला मंत्री आपल्यासोबत असावा. आपल्याला महाराष्ट्रातला अत्यंत वेगवान आणि गतिमान असा विकास करायचा आहे. तो विकास करताना सर्वसमावेशक मंत्रिमंडळ आपलं असावं आणि या मंत्रिमंडळामध्ये मुळात भाजपचा आग्रह असा आहे की त्यांना हवे असलेले मंत्री, मग ते राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, असंच मंत्रिमंडळ असावं. उद्या शपथविधी झाल्यानंतर ज्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल नंतर ते आणि त्यांचं खाते वाटप याच्यावरती कुठे ना कुठे आपल्याला एकूण दिसतंय की भाजपचा वर्चस्व आहे आणि तो साहजिक आहे. राजकारणामध्ये ज्याचं संख्याबळ जास्त असतं त्याचा नेहमीच वर्चस्व राहतो. आजच्या महायुतीच्या सरकारामध्ये मागच्या वेळी पण जरी मोठा भाऊ म्हणून भाजपचा असला तरी आत्ताही भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यांच्याकडे स्वतःचे 132 आणि 5 जण त्यांना दिलेलं सहयोगी सदस्य म्हणून असे 137 संख्याबळ आहे. हे संख्याबळ पाहता पूर्ण मंत्रिमंडळावरती भाजपचा वर्चस्व राहील हे निसंदेह आहे. आता या 3 नेत्यांची बैठक झाल्यानंतर ते सत्ता स्थापनेचा दावा करतील. सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे जावा लागेल आणि राज्यपालांना एक विनंतीपत्र द्यावं लागेल की होय आत्ताच्या निवडणुकीनंतरच्या निकालानंतर आम्ही राज्यामध्ये सत्ता स्थापन करतोय. नीलम जी सर, आपण जर पाहिलं तर 2 महत्वाची खाती ज्यासाठी आपण चर्चा ऐकत होतो, गृह खातं आणि अर्थ खातं. गृह खात्यासाठी भाजप आग्रही आहे आणि अर्थ खातं यासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार हे आग्रही होते आणि ते दिल्लीमध्ये होते. 2 दिवस ते दिल्लीमध्ये ठाण मांडून होते. अमित शहा यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी ठाण मांडून होते. मात्र अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट झाली नाही किंवा चर्चा झाली नाही. ते पुन्हा एकदा मुंबईमध्ये परतलेले आहेत. या 2 खाती, हे जी 2 महत्वाची खाती आहेत, ती कोणाकडे जाऊ शकतात किंवा त्या संदर्भात काही चर्चा होऊ शकते का? मागच्या एकूण आपण जर बघितलं मागच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थ खातं हे अजितदादांकडे होतं आणि अजितदादांचा त्याच्यावरती दावा पहिल्यापासूनचा आहे. निकालानंतरच अजितदादांनी त्यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अर्थ खातं राष्ट्रवादीकडे असावं आणि ते राष्ट्रवादीला मिळेल अशीच एक शक्यता वर्तवली जाते. प्रश्न होता तो गृह खातं कोणाकडे असावं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलं. म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि गृह खातं ही 2 अत्यंत महत्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. सत्ता पलट झाला. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक वेगवेगळ्या दिशा बघितल्या, न भूतो न भविष्यती अशा इथे आघाड्या झाल्या, युत्या झाल्या. याच्यामध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागले. तेव्हाही भाजपने आग्रहाने उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं जे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होतं. आत्ताही नव्याने सरकार येताना भाजपला 2014 मध्ये जसं मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे स्वतःकडेच ठेवायचं होतं तोच आग्रह भाजपचा आहे. 2014च्याच फॉर्म्युल्यानुसार मंत्रिमंडळाचं किंवा खाते वाटपाचं वर्गीकरण होईल, खाते वाटप होईल असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे यावेळीही गृहमंत्रीपद भाजपकडेच राहील हा भाजपचा पहिल्यापासून आग्रह होता. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळणार नाही किंवा यांना दिलं जाणार नाही हे जेव्हा भाजपकडनं त्यांना सांगण्यात आलं असेल तेव्हा सूत्रांची माहिती अशी होती की गृहमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव द्यावं, त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद अशी 2 महत्वाची खाती या 2 महत्वाची पदं स्वतःकडे ठेवायची होती. पण भाजपने तेही त्यांना दिलं नाही. त्याच्या अपरोक्ष म्हणजे त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला केंद्रात मंत्रीपद देतो, शिवसेनेला अर्थात, आणि आणखीन कोणतं महत्वाचं खातं असेल जसं नगरविकास आहे, सार्वजनिक बांधकाम आहे, ही खाती तुम्ही घ्या. पण गृह खातं हे अत्यंत महत्वाचं खातं मानलं जातं ज्याच्यामध्ये राज्यातल्या संपूर्ण घडामोडींचा आढावा गृह विभागाच्या अखत्यारीत येतो.
ते महत्वाचं खातं भाजप सोडायला तयार नव्हतं. याच्यानंतर नाराजी नाट्य झालं, रुसवे फुगे झाले. त्या रुसव्या फुग्यानंतर प्रत्येकाचा रुसवे फुगे दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडनं झाला आणि आज मितीस देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब जेव्हा झालं मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा सूत्रांची माहिती अशी की भाजप स्वतः गृह खातं सोडणार नाही. ते गृह खातं शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मिळणार नाही. एकनाथ शिंदेना त्या बदल्यामध्ये अधिकची महत्वाची खाती दिली जातील. भाजपकडच्या वरिष्ठ नेत्यांकडनं दिल्लीतून असं सांगण्यात येते की आम्ही एकनाथ शिंदे यांचा कुठलाही सन्मान किंवा अवमान करणार नाही, कारण राज्यातल्या निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि यांच्या नावावर म्हणजे मुख्य नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री म्हणून आम्ही लढलोय, तर त्यांचा आदर सत्कार किंवा त्यांचा सन्मान हा आम्ही ठेवू. मात्र भाजपाचा जो आग्रह आहे किंवा भाजपचा जो जुना फॉर्म्युला आहे 2014चा, त्याच्यात बदल होणार नाही. त्यामुळे गृह खातं एकनाथ शिंदे यांना दिलं नाही. पण एकनाथ शिंदे यांना गृह खातं विभाग दिलं नसलं तरी भाजपचा दुसरा एक आग्रह होता, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली की मी सत्तेच्या राजकारणात राहणार नाही, म्हणजे मंत्रिमंडळात राहणार नाही, मला पक्षाच्या कोणत्या तरी मोठ्या भूमिकेमध्ये तिन्ही पक्षांचे समन्वयक म्हणून जबाबदारी द्या. भाजपने तीही मागणी त्यांची मान्य केली नाही आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला मंत्रिपद वाढून देऊ, पण तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हा, कारण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालात तर अधिक गतीने आपल्याला काम करता येईल. या 3 नेत्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विकासासाठी काम केलं, तसंच काम जर आपल्याला पुढे करायचं असेल तर तुम्ही तिन्ही नेते राज्याच्या मंत्रिमंडळात असला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा सांगितलं की नाही मला कोणतेही पद नको, तेव्हा त्यांच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी किंवा शिवसेनेच्या तेव्हाच्या मंत्र्यांनी त्यांना आग्रह धरला की एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात असणं गरजेचं आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अन्य महत्वाची खाती ही शिवसेनेला मिळावी असा आग्रह त्यांचा आहे. भाजपकडनं आतापर्यंत तरी सांगण्यात येते की आम्ही एकनाथ शिंदे यांचा सन्मान करू. नीलम जी, धन्यवाद नरेंद्र सर, आपण दिलेल्या या माहितीसाठी, प्रतिक्रियेसाठी.